हॅलो अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आज आपण हे तिसरं लेक्चर घेतो आहे चॅप्टर नंबर 1च्या वरती, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. बघा, याच्या आधीचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं आणि अँजिओस्पर्मी, ज्यांच्यामध्ये फुलं येतात आणि त्या फुलांच्या माध्यमातून सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि त्या झाडांना बिया फॉर्म होतात किंवा फळं येतात किंवा फळांच्यामध्ये बिया येतात. तर याच्यामध्ये एक पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा होता, तो होता अँड्रोशियम. म्हणजे अँड्रोशियम हा फुलाच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या वरती तुम्हाला एक नाव दिसतं, त्याला म्हणतात स्टेमन. बघा, स्टेमन दोन गोष्टींनी बनतं. दोन म्हणजे कनेक्टिव्ह बी एक असतो, याच्यामध्ये 3 पार्ट असतात. याच्यामध्ये मेन स्टेमनमध्ये तुम्हाला फिलामेंट आणि अँथर दिसतो. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ज्याला अँड्रोशियम म्हटलं जातं. स्क्रीनवर तुम्हाला जे चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये नीट पहा. याच्यामध्ये फिलामेंट असतो आणि अँथर असतो आणि अजून एक असतो ज्याला कनेक्टिव्ह म्हणून ओळखलं जातं. तर बघा की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा अँड्रोशियम असतो फुलाच्यामध्ये, ज्याच्यामध्ये स्टेमन असतो आणि हा जो स्टेमन आहे फिलामेंट, अँथर अँड कनेक्टिव्हने बनलेला असतो. आता जर आपण अँड्रोशियम मेल पार्ट म्हणतोय तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लेक्स तुम्हाला वाटायला लागेल, पण स्ट्रक्चर ऑफ अँथरला समजण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तो ॲनिमल राहो का मग प्लांट असो किंवा युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो, हे सगळे सेलपासून तयार झालेले आहेत. म्हणजे एक सेलच्या 2 सेल म्हणजे सेल डिव्हिजन होतं आणि सेल डिव्हिजन होऊनच कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. म्हणून हा जो अँथर आहे आपला, हा अँथरसुद्धा सेल डिव्हिजननेच बनलेला आहे, कारण प्लांटच आपलं सेल डिव्हिजनचं बनलेलं असतं. मग या ज्या सेल असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या सेलचे वेगवेगळे नावं असतात आणि ह्या नावांच्या माध्यमातूनच आपल्याला हे समजायला भेटतं की ती जी सेल आहे ती सेलपासून आपल्याला कशा प्रकारे गोष्ट समजते. बघा, ऐकून घ्या. सेलपासून टिश्यू बनते, टिश्यूपासून ऑर्गन बनतो, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गन सिस्टीम जी आपल्याला दिसते ती एका ऑर्गॅनिझममध्ये असते. म्हणजे एक जीव, एक सजीव त्याला म्हटलं जातं. मग इकडे लक्षात घ्या की आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर समजतोय, जो तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय. हा जो अँथरचा भाग आहे किंवा हा जो अँथर आहे, त्या अँथरचं स्ट्रक्चर काय असतं, अँथर दिसायला कसा असतो आणि अँथरच्या मध्ये काय काय असतं ते आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये समजायचं आहे. आता स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये मेनली आपल्याला टाईप्स ऑफ सेल समजून घ्यायचे आहेत की कोणत्या कोणत्या टाईपच्या सेल याच्यामध्ये असतात आणि त्या कशा प्रकारे डिवाईड होतात आणि डिवाईड होऊन त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे सेल्स आहेत त्या बनतात आणि सेलपासून नंतर कसा याच्यामध्ये पोलेन ग्रेन फॉर्म होतो. तर मग लक्षात ठेवा की अ यंग इमॅच्युअर अँथर शोज 2 लोब्स. ईच लोब्स कन्सिस्ट ऑफ 2 पोलेन सॅक. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला एक लहान अँथर पाहिला, म्हणजे जर फूल आलं आहे झाडाला पण अजून त्याच्यामध्ये पोलेन ग्रेन तयार झालेल्या नसतील, त्यावेळेस तो यंग आहे. यंग म्हणजे आपण त्याला म्हणतोय की आता तो मोठा होतोय, लहानाचा मोठा व्हायला सुरुवात करतोय. मग ज्यावेळेस तो मोठा होतोय त्यावेळेस मोठा होताना त्याच्यामध्ये आपल्याला 2 लोब्स सापडतात. आता हे जे 2 लोब्स आहेत, या 2 लोब्सच्या मध्ये प्रत्येकामध्ये 2 पोलेन सॅक असतात. म्हणजे एक लोबच्या मध्ये 2 पोलेन सॅक, तर 2 लोबच्या मध्ये 4 पोलेन सॅक होतील. म्हणजे हे समजा की जर प्रत्येक तुम्हाला अँथर जो दिसतोय त्या अँथरच्या मध्ये 2 लोब जर असतील तर प्रत्येक लोबमध्ये जर 2 पोलेन सॅक असतील तर अशा 4 पोलेन सॅक त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणजे ज्याला तुम्ही 2 लोबवाला म्हणतायत असा 2 लोबवाला अँथर याला म्हटलं जातं डायथिकस. मोनोथिकसवाल्यामध्ये फक्त एकच लोब असतो आणि 2च पोलेन सॅक असतात. पण डायथिकस जर अँथर असेल तर डायथिकस अँथरच्या मध्ये तुम्हाला 2 लोब सापडतील आणि 2 लोबच्या मध्ये प्रत्येक लोबमध्ये 2 पोलेन सॅक सापडतील. अशा 4 पोलेन सॅक तयार होतात. म्हणजे बघा, पोलेन सॅक काय असतं तर ज्या अशी पिशवी की ज्याच्यामध्ये पोलेन ग्रेन्स असतात त्यांना पोलेन सॅक म्हटलं जातं. आणि अँथरच्या मध्ये डायथिकसवाल्या अँथरच्या मध्ये 4 पोलेन सॅक बनलेल्या असतात आणि ह्या ज्या 4 पोलेन सॅक आहेत, 4 पोलेन ग्रेनच्या ज्या पिशव्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला पोलेन ग्रेन्स दिसतील. मग हा जो 4 पोलेन सॅक मी नाव म्हणतोय त्याला टेट्रास्पोरोजिनिएट म्हणून ओळखलं जातं.
म्हणजे डायथिकसवाल्यामध्ये 2 लोब आणि त्या प्रत्येक लोबच्या मध्ये 2 पोलेन सॅक, अशा 4 पोलेन सॅक. या 4 पोलेन सॅकवाल्याला म्हटलं जातं टेट्रास्पोरोजिनिएट. म्हणजे दस ॲन अँथर इज डायथिकस. अँथर हा डायथिकस असतो ज्याच्यामध्ये 2 लोब असतात. टेट्रास्पोरोजिनिएट्स असतो विथ 4 पोलेन सॅक. याच्यामध्ये 4 पोलेन सॅक तयार होतात. आता त्याच्यानंतर जर त्याची मॅच्युरिटी झाली, म्हणजे यंग अँथर आता मोठा झाला, तो मॅच्युअर झाला आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी बदलायला सुरुवात करतात. जसं लहान बाळ ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जसं बदल होतात, जसं एखादं लहान रोपटं मोठं होतं त्याच्यामध्ये जसे बदल घडायला सुरुवात होतात, तसेच बदल या इमॅच्युअर अँथरमध्ये म्हणजे लहान यंग अँथरच्या मध्ये व्हायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर इमॅच्युअर अँथर हा मॅच्युअर होतो आणि जेव्हा तो मॅच्युअर होतो त्यावेळेस नीट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये काही हायपोडर्मल सेल असतात. मी पहिलेच बोललो होतो तुम्हाला की टाईप्स ऑफ सेल असतात म्हणतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल असतात आणि त्या प्रत्येक सेलला एक वेगवेगळं नाव दिलं जातं. तसंच हा जो अँथर आहे या अँथरच्या मध्ये हायपोडर्मल नावाची सेल असते. आता ही जी हायपोडर्मल सेल आहे ही आर्चिस्पोरियल सेलमध्ये बदलते. बघा, हायपोडर्मल सेलचं सेल डिव्हिजन होईल आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर हीच हायपोडर्मल सेल आर्चिस्पोरियल सेलमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि मग याच्यापासून सुरू होईल मीन्स आपला जो अँथर आहे त्याची मॅच्युरेशन. आणि मॅच्युरेशन जसा तो व्हायला लागेल, जसा तो मॅच्युअर होईल त्याच्यामध्ये हळूहळू ह्या ज्या पोलेन ग्रेन्स आहेत, बघा पोलेन ग्रेन्स ॲक्च्युअल पाहायला गेलं तर पोलेन ग्रेन्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, अशा ज्याच्यामध्ये मेल गॅमेट असतात. पोलेन ग्रेनच्या मध्ये मेल गॅमेट असतात. ॲक्च्युली पोलेन ग्रेन मेल गॅमेट नाही आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये मेल गॅमेट्स असतात. तर मग लक्षात ठेवा की जो मॅच्युअर अँथर आहे त्याच्यामधल्या हायपोडर्मल सेल ह्या आर्चिस्पोरियल सेलमध्ये बदलतात. त्याच्या पुढे जेव्हा ह्या आर्चिस्पोरियल सेलच्या मध्ये परत डिव्हिजन व्हायला सुरुवात होतं, परत सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होतं, त्यावेळेस 2 प्रकारच्या सेल याच्यामध्ये बनतात. म्हणजे हे समजून घ्या, आर्चिस्पोरियल सेल डिवाइड्स इनटू इनर स्पोरोजिनियस सेल, मधल्या साईडला ह्या स्पोरोजिनियस सेल म्हणून ओळखल्या जातात आणि बाहेरच्या साईडला आउटरला पैरिएटल सेल म्हणून ओळखल्या जातात, म्हणजे परायटल सेल आपण ज्याला म्हणतो. म्हणजे आर्चिस्पोरियल सेलचं परत डिव्हिजन होईल. डिव्हिजन झाल्यानंतर मधल्या भागामध्ये म्हणजे इनर साईडमध्ये स्पोरोजिनियस सेल बनतील. अँथरच्या मधल्या भागामध्ये स्पोरोजिनियस सेल होतील, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. दुसरं बाहेरच्या भागामध्ये परायटल सेल म्हणून ओळखल्या जातील, फक्त कोणत्या, आर्चिस्पोरियल सेल. मग आता पुढे काय होतं की ज्यावेळेस हे सगळं सेल डिव्हिजन होऊन जातं त्यावेळेस ह्या ज्या स्पोरोजिनियस सेल्स आहेत, म्हणजे बघा की मधल्या साईडच्या स्पोरोजिनियस सेल, आता बाहेरच्या सोडा, मधल्या सेल बघा, अँथरच्या मधल्या साईडच्या सेल, इनर स्पोरोजिनियस सेल ज्या आहेत या इनर स्पोरोजिनियस सेलच्या मध्ये परत सेल डिव्हिजन होतं आणि सेल डिव्हिजन होऊन मायक्रोस्पोर मदर सेल तयार होतात. बघा, स्पोरोजिनियस सेल पासून मायक्रोस्पोर मदर सेल तयार झाल्या. मी पहिलेही बोलतोय की ह्या सगळ्या सेलचे नाव आहेत, तुम्हाला स्क्रीनच्या वरती प्रत्येक सेल तुम्हाला दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे ह्या सेल असतात, मधल्या भागामध्ये कुठे असतात ते तुम्हाला सगळ्यांना त्या स्क्रीनच्या वरती असणाऱ्या फोटोवरती दिसत असेल. तर स्पोरोजिनियस सेल ह्या डिवाइड होतात, डिवाइड होऊन त्यांच्यापासून मायक्रोस्पोर मदर सेल तयार होतात आणि ह्या ज्या मायक्रोस्पोर मदर सेल्स आहेत यांच्यामध्ये परत डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन होतं आणि सेल डिव्हिजन होऊन मायक्रोस्पोर परायटल सेल फॉर्म होतात आणि मग याच्यापासून अजून अँथरची वॉल तयार होते. म्हणजे हे समजून घ्या की स्पोरोजिनियस सेलच्या पासून जे डिव्हिजन झालं, स्पोरोजिनियस सेल ज्या डिवाइड झाल्या, सगळ्या स्पोरोजिनियस सेल जेव्हा डिवाइड होत जातील त्याच्यापासून मायक्रोस्पोर मदर सेल तयार होतील, मायक्रोस्पोर परायटल सेल तयार होतील आणि अँथरची वॉल बनेल. बघा, अँथरची वॉल गरजेची आहे कारण एक भिंत तयार होईल आणि त्या भिंतीच्या मध्ये सगळ्या पोलेन ग्रेन्स काय होतील, फॉर्म व्हायला सुरुवात होतील. तर हा गोष्टी याच्यामध्ये घडतात आणि मग आता मायक्रोस्पोर मदर सेल पासून मायक्रोस्पोर परायटल सेल्स पासून बघा यांच्यामध्ये आता पोलेन ग्रेन्स फॉर्म व्हायला सुरुवात करेल. ते पण आपल्याला पुढे शिकायचं आहे की कसं पोलेन ग्रेन्स फॉर्म होतात, त्यांच्यामध्ये कसे मेल गॅमेट्स फॉर्म होतात, ते सुद्धा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये समजवेल. सध्या तुम्ही फक्त स्ट्रक्चर समजा, मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चर समजवतोय, मी तुम्हाला हे नाही समजवत आहे की हे कसं होतं असं, ठीक आहे, कसं डिव्हिजन होतं. मी फक्त तुम्हाला काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगतोय की अँथरच्या मध्ये काय काय असतं असं. तर मग लक्षात ठेवा, स्पोरोजिनियस सेल, मायक्रोस्पोर मदर सेल, मायक्रोस्पोर परायटल सेल आणि अँथरची वॉल असते. ही जी अँथरची वॉल असते ना, अँथरची भिंत, अँथरची पूर्ण भिंत, तर ही 4 लेअरची असते. टोटल 4 लेअर याच्यामध्ये असतात आणि हे जे 4 लेअर आहेत त्याच्यापैकी आउटर
जी बाहेरची असते एकदम शेवटची बघा, जसं की आपली ही जी स्किन आहे ना, ही आउटर आहे, बाहेरच्या साईडला आहे, या साईडला ही बाहेरच्या साईडला, कारण सगळी जी हवा आहे ती आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे जे काही पहिले आपल्या शरीराच्या मध्ये जाईल ते पहिले स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. या भागाला एपिडर्मिस म्हणून ओळखलं जातं. जे बाहेर आहे, जे डायरेक्ट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये, जे पाण्याच्या असो, माशांचे पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि माणसाचं हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. म्हणून आउटर सरफेसला म्हटलं जातं एपिडर्मिस, म्हणजे आउटर प्रोटेक्टिव्ह एपिडर्मिस, बाहेरचं जी प्रोटेक्शन करतं ते एपिडर्मिस म्हणून ओळखलं जातं. 4 लेअरमध्ये पहिली लेअर एपिडर्मिसची असते, त्याच्यानंतर येते सब एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या नंतर म्हणजे एपिडर्मिस हा झाला वरचा, त्याच्यानंतर या स्किनच्या मध्ये आपण ज्यावेळेस जाऊ त्याच्या साईडला, मधल्या साईडला, तसंच अँथरच्या मधल्या साईडची असते सब एपिडर्मिस, ज्याला एंडोथेसियम म्हणून ओळखलं जातं. तर सब एपिडर्मिस ही एंडोथेसियम आहे विथ अ रेडायली इलॉंगेटेड सेल. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या इलॉंगेटेड लांब सारख्या अशा सेल दिसायला भेटतील. मग एपिडर्मिसच्या नंतर येते एंडोथेसियम आणि एंडोथेसियमच्या नंतर येते 1 ते 2 मिडल लेअर असतात. अजून मध्ये 2 लेअर असतात, एक असेल किंवा 2 असू शकतात. काही यांच्यामध्ये 1 लेअर सापडते, एकच फक्त, काही यांच्यामध्ये डबल लेअर सापडते याच्यामध्ये. तर 1 to 2 मिडल लेअर याच्यामध्ये फॉर्म होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेवटची जी अजून याच्यामध्ये चौथी जी लेअर असते ती असते इनरमोस्ट. ही सगळ्यात मधली लेअर आहे, ही सगळ्यात मधली लेअर आहे आणि ह्याच लेअरला टेपेटम म्हणून ओळखलं जातं. तर बघा, बाहेरची एपिडर्मिस, त्याच्यानंतर एंडोथेसियम, त्याच्यानंतर 1 ते 2 मिडल लेअर असतात आणि मग एकदम मधल्या साईडला टेपेटम असतं, दॅट एन्क्लोज द स्पोरोजिनियस टिश्यू. याच्यामध्येच तुम्हाला स्पोरोजिनियस टिश्यू दिसायला भेटतात. आणि हळूहळू सुरुवातीला म्हणजे शेवटी हे जे टेपेटमच्या स्पोरोजिनियस सेल्स आहेत, ह्याच काय होऊन जातील तुमच्या मेल गॅमेट, म्हणजेच जे पोलेन ग्रेन्स आहेत ते याच्यामध्ये डिवाइड व्हायला सुरुवात. मला वाटतं की तुम्हाला आज जे शिकवलं ते लेक्चर समजलं असेल. जर समजलं असेल तर प्लीज आपले जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांपर्यंत आपलं जे लेक्चर आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कारण याच्याने काय होईल की जी आपले जे व्हिडिओ आहे ते रँक करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मी तुम्हाला अजून हे जे बायोलॉजी आहे, पुढचे जे धडे आहेत, पुढचे जे टॉपिक्स आहेत, या धड्यावरचे मी तुम्हाला शिकवत राहील.